संत गाडगे महाराज यांची 150वी जयंती उत्साहात साजरी। महाराष्ट्र धोबी परीट सेवा मंडळ नांदेड यांच्या वतीने संत गाडगे महाराज यांची 150वी जयंती ITI परिसरात भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेडच्या महापौर सौ कविता मुळे उपस्थित होत्या। यावेळी रक्तदान शिबिर व अन्नदानाचे आयोजन करण्यात आले असून सुमारे 40 ते 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले। प्रारंभी संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। मान्यवरांनी आपल्या मनोगतातून त्यांच्या स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, समाज प्रबोधन व शिक्षण क्षेत्रातील कार्याचा गौरव केला। कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। माधव नायके यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडला। उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या जयंतीमुळे समाजात ऐक्य व बंधुभाव अधिक दृष्ट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। कीर्ती डोंडा पाणी देवर ओकोडा सज्जनी शिवसेवा हीच मानव सेवा मानणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची 150वी जयंती आपण या ठिकाणी आनंदाने साजरी करत आहोत। आणि या जयंतीसाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सदस्य, सर्व सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असलेले समाज बांधव, शिवसेवा हीच मानव सेवा मानत होते। स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवणारा हा राष्ट्रसंत होता। कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती घडवून आणलेली आहे आणि त्यांचा एक आदर्श समोर घेऊन आज आम्ही यांच्या जयंतीचा योग साधून आज एक विशेष मोहीम स्वच्छतेची सुरू केलेली आहे। आमच्या वार्डामध्ये म्हणा, आपल्या प्रभागामध्ये चौकापासून संत गाडगे बाबा चौक आहे त्यापासून स्वच्छतेला सुरुवात केली। त्यानंतर वॉकिंग ट्रॅक आहे एअरपोर्ट रोडला, तो वॉकिंग ट्रॅक आम्ही स्वतः झाडू हातात देऊन कचरा स्वच्छ करायला सुरुवात केली। कारण संत गाडगे बाबांनी कुठलंही काम स्वतःपासून आधी सुरू केलेलं आहे। आपण जर स्वतः नाही केलं आणि नुसतं समाजाला जर सांगत केलं तर ते काही होणार नाही। स्वतःपासून जर सुरू केलं तर आपोआप लोक आपल्या सोबत येते आणि ते काम नक्की पूर्ण होते, असा संदेश त्यांनी दिलेला आहे। आता सांगितलं नाम फलकाचा आम्ही जो विषय आहे तो आता नोंद करून घेणार महानगरपालिकेत आणि त्याच्या पुढचे सुशोभीकरण होईल तेही काम हाती घेतलेलं आहे। आणि तुम्ही तो नाव द्यायचं म्हणलं होतं त्याचंही आम्ही GR पाहून योग्य अभ्यास करून त्याच्यावर काय आहे ते काय तांत्रिक बाबी असते ते तपासून तेही काम करायला आम्हाला आवडेल। तसंच पुतळ्याचं जे म्हणाला आणि राष्ट्रसंत गाडगे महाराजांचं एवढं मोठं महान कार्य आहे की त्यांचा पुतळा उभा करायला नक्की आम्हाला आनंदाचं वाटेल। याही बाबतीत जे काही बाबी असतील आणि अभ्यास असेल, आता आम्ही आता सुरू करतो, अभ्यास चालू आहे आमचा। शासकीय बाबी काही कायदे असतील ते सर्वांचा अभ्यास करून पुतळा उभा करण्यात आम्हाला खूप आनंद होईल आणि 100% आम्ही या बाबतीत प्रयत्न करणारच आहोत असं या ठिकाणी मी आश्वासन देते। सर्वांना संत गाडगे महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते। सर्वांनी आपण स्वतःपासून स्वच्छतेची कामं सुरू करावी जेणेकरून आपलं शहर, आपलं नांदेड स्वच्छ आणि सुंदर होईल अशी अपेक्षा या ठिकाणी मी सर्वांकडून करते। आणि करण्यास काही मला वेगवेगळ्या वाटतं नक्कीच तुम्ही कराल या। ठीक, धन्यवाद।
नांदेड शहर जिल्हाच नव्हे तर कोपऱ्यामध्ये अगदी कन्याकुमारीपासून काश्मीर पर्यंत गाडगे महाराजांचा विचार पोहोचलेला आहे. महाराष्ट्रामध्ये फुले, शाहू, आंबेडकर आणि गाडगे महाराज हे महापुरुष देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहेत. आज गाडगे महाराजांची जयंती देशभरामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरी होत आहे. योगायोगानं आज नांदेड शहरामध्ये ही जयंती साजरी होताना नांदेड शहराच्या नवनिर्वाचित महापौर या ठिकाणी मुळेताई इथं आलेल्या होत्या आणि त्यांच्या पुढं शहरामध्ये पुतळा उभा करावा आणि या ठिकाणी अजय बिशन जेव्हा महापौर होते त्या काळामध्ये विमानतळ मार्गाला गाडगे महाराज मार्ग म्हणून नाव दिलेलं होतं, त्याची पाटी त्या ठिकाणी लावावी या प्रकारची आम्ही विनंती केलेली आहे. गाडगे महाराजांची 150वी जयंती साजरी होताना या महाराष्ट्रामध्ये केवळ स्वच्छतेच नव्हे तर शैक्षणिक निर्व्यसनी समाज घडवणे, या ठिकाणी अंधश्रद्धा मुक्त जयंती म्हणजे महाराष्ट्र उभा करणे, अशा प्रकारचं फार मोठं काम गाडगे महाराजांचं झालं. त्यांच्या या जयंतीच्या निमित्तानं राज्यभर अतिशय देशभर उत्साहाचं वातावरण आहे आणि शहरामध्ये अतिशय उत्साहात हा कार्यक्रम साजरा होत आहे. राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या 150व्या पुण्यतिथी जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. या ठिकाणी महापौरताई कविता संतोष भोळे या ठिकाणी आल्या होत्या. आमचे राष्ट्रीय नेते बालाजीराव शिंदे साहेब या ठिकाणी आले होते आणि आमची एकच मागणी आहे की या शहरामध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा पुतळा व्हावा, भव्य दिव्य असा पुतळा व्हावा. तसेच या ठिकाणी जो विमानतळाचा जो मार्ग आहे त्याला श्री संत गाडगे बाबा हे नाव देण्यात यावे आणि आमचा जे आरक्षणाचा जो लढा आहे तर आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या माध्यमातून आम्ही तो चालू ठेवलेला आहे आणि तो लढा सुद्धा आम्हाला आरक्षणाच्या माध्यमातून तो लढा आमचा यशस्वी करण्यासाठी आमच्या धोबी समाजाला एससी मधून आरक्षण देण्यात यावे यासाठी तो तीव्र लढा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी आज या ठिकाणी महापौर आणि सगळेजण आले होते आणि आमच्या धोबी नांदेड जिल्हा धोबी परीड समाजाचे सर्व सन्मानित सदस्य, आमचे सचिव या ठिकाणी राजेश विभूते, शहराध्यक्ष माधवराव नायके, उपनगराध्यक्ष आमचे गणेश शिलेवाड, सर्व पदाधिकारी यांना या जयंतीनिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि शिवराज वगले सुद्धा या ठिकाणी सगळ्या पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यामुळं गाडगे बाबा यांचा पुतळा व्हावा ही आपल्या सर्व धोबी परीड समाजाची एक मागणी आहे आणि ती झाली पाहिजे.